नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त असाल, मजेत असाल. तर आजचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. ह्या बांगड्या मम्मीने माझ्यासाठी आणल्या होत्या, त्याच मी घालून बघत होते. तर तुम्हाला पुढे दाखवतेच मी. त्याआधी माझं रुटीन तुम्हाला सांगते. सकाळी उठल्याच्या नंतर आहे ना, मस्त सगळे कामं होतात बरं का, पण कपडे धुवायला बिलकुल वेळ भेटत नाही. एक तर दुपारी धुतले जातात, नाही तर मग ते डायरेक्ट संध्याकाळी. पण आज मी लवकर धुवून घेतले होते, कारण आर्यनचे पप्पाचे पण कपडे असतात ना, म्हणूनच लवकर आवरून घेतलं होतं. चहा वगैरे घेतला छान असा, आणि इथे ना चहा पिता पिताच मला मुंगी चावली होती मानेला, आणि ह्या सोफ्यावर मी बसलेली होते. म्हणूनच ना म्हटलं चला हा सोफा झटकून घेऊया, इथेच मुंग्या असू शकतात. म्हणूनच ना सगळा सोफा क्लीन करायला आता मी सोफ्यावर बसून फक्त चहाच पित असते. जेवण वगैरे तर खालीच करतो आम्ही. पण आर्यनचं कसं असतं, बिस्किट कुरकुरे दुसरं काही असो सोफ्यावर बसून खायचं असतं. मग म्हणूनच ते आज कोपऱ्यामध्ये जाऊन बसतं काहीतरी, आणि मुंग्या होऊ शकतात. आता उन्हाळा आहे, मुंग्या तर होणारच. म्हणूनच म्हटलं चला सोफा झटकून घेऊया. व्यवस्थित सगळं खाली बघत होते दिसतायत का म्हणून, पण दिसतच नव्हत्या. मी बारीक बघितलं बरं का, पण त्या काही फरशीवर पडल्याच नाही. पण मला तर मानेला एवढं चावलं होतं ना, आणि दोनदा चावलं ना, मला ते असं वाटत होतं काय यार हे एवढं लाल लाल झालंय. आणि एवढी मुंगी चावल्याच्या नंतर एवढं गांदड येतंय ना तिथं, म्हणजे नाही का मोठं, आपण आता तुम्ही काय म्हणताय काय माहिती, पण असं एकदम हे होतं मला, खाजल्याने अजूनच मोठं होऊन जातं ते, लवकर काय जात नाही. आता हा जो सोफा आहे ना, तर एक म्हणजे पूर्ण सोफा सेटचा एक खुर्ची असते ना, तर ती खुर्ची एक बेडरूम मध्ये आहे आणि एक आहे ना किचन मध्ये आहे. आणि सोफा जो मोठा आहे ना तो हॉलमध्ये आहे, आणि तो हॉलमध्ये कॉट पण आहे, त्याच्यामुळे एवढं सगळं बसत नाही. म्हणूनच ना ही खुर्ची आहे ना, सॉरी हा जो सोफा आहे ना तो मी किचनमध्ये ठेवलेला आहे. मग मस्त झाडून वगैरे घेतलं आणि पुसून पण घेतलं. म्हणलं असलंच थोडंफार माझ्या डोळ्यांनी दिसतंय नाही दिसतंय काय ते, म्हणजे फरशी पण तशी काळपट आहे ना, एवढी काही जास्त वाईट नाही मन कळून येत नाही. म्हणूनच बारकाईने सगळं झाडून घेतलं, पुसून क्लीन करून घेतलं. पण आता तुम्हाला सांगू का, आमच्या इथे रणगाडे आहेत, म्हणजे आर्मी एरिया आहे ना, ते रणगाड्यांचं ते चालू आहे, त्यांचं ट्रेनिंग वगैरे काय मला एवढं सांगता येणार नाही. पण ते ना उन्हाळ्यातच त्यांचं चालू होतं बरं का. एवढा धुराळ म्हणजे धूळ उडती ना, काय सांगायलाच नको. मग ते 17 वेळेस पुसावं लागतंय मला. तर माझा दिवस तर आहे ना अख्खा पुसण्यामध्ये, मला दुसरं काम हो अगर ना हो मला त्याचं काही वाटत नाही. पण मला फरशीवर म्हणजे आपली लादीवर जर असं कणकण असेल ना, पायाला सारखं लागत असेल ना, मला खूप चिड येते. म्हणूनच ना मी ते सारखं पुसत असते. आता जे सकाळी कपडे धुवून घेतले होते ना तेच वाळवायचे होते बरं का. आर्यनच्या पप्पाला गुरुवारची सुट्टी असती, म्हणूनच ना आधी माझे जेवढे पण कपडे होते ते धुवून घेतले, आणि ते आल्याच्या नंतर त्यांचे पण कपडे असतात, म्हणजे दिवसभरात दोन वेळेस कपडे धुवावे लागतात. छान असे कपडेवरती वाळूत टाकले, आणि नंतर दुकानात गेले. मला थोडं दही आणि बाकीचं थोडंफार सामान आणायचं होतं. आता इथे किराणा संपला आहे बरं का, बऱ्यापैकी किराणा संपलाय. भरायचा आहे, पण आज भरते उद्या भरते असं करत करत असाच महिना चालला आहे. लवकरच भरावं लागेल, नाही तर असं थोडं थोडं आणत राहावं लागेल. आणि हे असं थोडं थोडं आणलेलं यांना काय अजिबात आवडत नाही. तर चला म्हटलं आता पटकन आहे ना नाश्त्याची तयारी करूया. मस्त पोहे भिजवायला घेत होते, तोपर्यंतच आर्यननी छान असं डब्यामध्ये सगळं सामान भरून ठेवलं. आता त्याचं तोंड वगैरे धुवून झालं होतं आणि चहाची वाट बघत होता. म्हणूनच ना एका पातेल्यामध्ये इथे चहा ठेवला होता, आणि त्यासोबतच तो इथे सगळं सामान भरून. आता छोटे मोठे कामं जर मुलांना सांगितले ना, आता आतापासूनच सवय लागती. म्हणजे मोठ्यापणी जेव्हा त्यांना खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये काही गोष्टीची बाहेर जायचं असलं, कुठे जर जॉब म्हणा किंवा शिक्षण म्हणा, त्यावेळेस त्यांना आहे ना हे सगळं आपलं आपलं करता आलं पाहिजे. नाही तर आतापासून जर मुलांना सांगितलं नाही, आपण जर त्यांचे लाड केले, तर ते बाहेर शिकायला गेल्यावर त्यांना मात्र मॅगी पण बनवता येत नाही. म्हणूनच माझ्या मुलाला मी सगळे छोटे मोठे कामं शिकवत असते. भविष्यात तो जो पण जिथे पण जाईल ना, तर त्याला कसलीच अडचण आली नाही पाहिजे, बरोबर ना. मग काय, मग इथं छान असं आहे नाश्ता बनवण्यासाठी पोहे भिजवायला घेतले. आणि मी हा चष्मा लावून कशी दिसते कमेंटमध्ये सांगा. आता मला लागला आहे चष्मा. खरं तर हा खूप वर्षापूर्वी लागलेला आहे, पण मी चष्मा वापरत नव्हते, आणि आता मला खरंच खूप गरज आहे, कारण की माझे डोळे खूप दुखतात आणि जळजळ. आता म्हटलं चष्मा लागलायस तर रोज लावायला पाहिजे, नाही तर डोकं अजून दुखल आणि डोळे पण दुखतील, आणि आपण काय मोबाईल बघायचं थांबणार नाही. त्यापेक्षा रोज लावलेला बरा. आता लागलाय तर म्हटलं एवढं काय त्याच्यामध्ये, प्रत्येकाला लागतं. आता लहान मुलांपासून लागतो चष्मा, तर त्याच्यात एवढं काय लाज वाटायची. म्हणून मी डेली वापरणार आहे. इथे छान पोहे बनवण्याची तयारी चालू होती, मस्त असे पोहे. आणि आज आहे ना पोह्याला मस्त कढीपत्ता पण होता आणि लिंबू पण होतं बरं का. मध्येच ह्या पोराची इतकी मस्ती चालती ना, म्हणूनच तुम्हाला दाखवत होते. आर्यनच्या पप्पाची देवपूजा पण झाली, छान त्यांचं आवरून पण झालं. म्हटलं चला आता ते बाकीचं आवरताय तोपर्यंत मस्त पोहे बनवूया. हा मुलगा बघा मध्ये मध्ये डोकतो. मस्त पोहे बनवले, पण आर्यनने काही खाल्लेच नाही. आम्ही दोघांनीच खाल्ले, मस्त नाश्ता केला. त्याच्यानंतर आर्यनचे पप्पा आणि ते दोघं जण काहीतरी खेळ खेळत बसले होते. म्हणलं तुम्ही खेळा, मी तोपर्यंत व्हिडिओ शूट करते. त्याच्यासाठीच ना मस्त इथं साडी नेसले होते, छान असं ब्लाऊज. आणि हे ब्लाऊज आहे ना मी म्हणजे ऑनलाईन नाही घेतलंय बरं का, ऑफलाईनच घेतलंय. पण खरंच घातलं ना खूप कम्फर्टेबल वाटतं, आणि एवढ्या 1-1.5 वर्ष झाले अजून काही खराब झालेलं नाहीये. ह्या ज्या बांगड्या आहेत ना त्या मम्मीनी माझ्यासाठी घेतल्या होत्या. 2-2 डझन आहेत बरं का. ज्या व्हिडिओसाठी मला नेहमी लागतात प्लेनवाल्या त्या आहेत, आणि दुसऱ्या आहेत त्या नवीन. एक दिवस मी जिम मध्ये होते तेव्हाच मम्मीचा व्हिडिओ कॉल आला. ताई
मी तुझ्यासाठी बांगड्या घेते. म्हटलं चल ठीक आहे घे. तिच्या मनानेच घेत होती, पण मग म्हटलं की ज्या प्लेनवाल्या आहेत ना त्या जास्तीचं घे, कारण की मला नेहमी लागतात. आता आपलं रोज घालणं होतं, मग काढणं होतं आणि त्याच्यात त्या फुटून जातात, म्हणून 2 डझन घेतल्या होत्या. माझा हात जरा वाळला आहे, त्याच्यामुळे मला जास्तीच्याच बांगड्या लागतात. आता ह्या ज्या बांगड्या आहेत त्या मला बसतात की नाही हाच प्रश्न पडला होता, कारण की तिने कुणाच्या मापावर घेतल्या तेच मला समजलं नाही. म्हणूनच ना मग मी घालून बघत होते. सुरुवातीला त्या काही गेल्याच नाही, मग मला बॉडी लोशन लावावं लागलं, तेव्हा कुठे त्या बांगड्या गेल्या. आणि जेव्हा हातामध्ये गेल्या ना बांगड्या, तेव्हा एवढं छान वाटत होतं ना. खरंच जास्त भरीव जर बांगड्या घातल्या ना तरच मला छान दिसतात. 2-3 बांगड्या मला आता मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगते बरं का. मी जेव्हा घरामध्ये असते ना तेव्हा तुम्हाला म्हणजे काम करत असते ना, तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहतात, तिथे माझ्या हातामध्ये तुम्हाला बांगडी दिसणार नाही. पण जेव्हा मी मेकअप करते, बाहेर कुठेतरी जाते, व्हिडिओ शूट करते, तेव्हा मात्र हातभर बांगड्या असतात. असो, मग छान असे व्हिडिओ शूट केले. आणि आता दुपारची वेळ झाली होती. मी व्हिडिओ शूट करून आणि नाश्ता करून पण ना 2 तास झाले होते. यांना खूप भूक लागली होती, म्हणूनच ना इथं छान असं मठ्ठा बनवायला घेतला होता. आणि आर्यनसाठी छान लस्सी बनवली होती. लस्सी तर 1 नंबर झाली होती. आणि मग मी थोडीशी टेस्ट केली, तर ह्या मुलाचे एवढे नखरे असतात ना की बास विचारायलाच नको, व्हिडिओमध्ये यायला नकोच म्हणतोय. आता भारी झाला. पिल्याला त्या दिवशी हसू येऊ राहिले. त्या दिवशी तर कसं चालता, त्या दिवशी कसं चालता, आता लय भारी झाला. सकाळीच दही आणलं, लगेच बनवला ना म्हणून मस्त झाला. मागच्या वेळेस मठ्ठा बनवला होता, तो खूप कडू झाला होता. तरी सुद्धा आर्यनचे पप्पा पिले होते. आम्ही दोघं काय पिलंच नव्हतं, तोंड वाकडं करून ठेवून दिलं होतं. पण आज जो मठ्ठा बनवला होता ना तेव्हा आर्यनच्या पप्पाला विचारलं कसा झालाय, तर ते म्हटले खूप छान झालाय, मला पिऊन खूप छान वाटलं. मग मस्त मठ्ठा पिलो आणि त्याच्यानंतर जेवणाची तयारी केली. मस्त असं इथं मटकी फ्राय केली, मस्त दोडक्याची भाजी केली, चपात्या केल्या. आता माझं आहे ना बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ संपलेलं आहे, म्हणून मला सुद्धा चपातीच खायची होती. मस्त असं छान दुपारचं जेवण करायला बसलो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.